सुरू करू शका सर. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. जिल्हा परिषद अहिल्यानगर शिक्षण विभाग प्राथमिक यांच्या अंतर्गत मिशन आरंभ मार्गदर्शन वर्ग ऑनलाईन तासिका चालू आहेत. या ऑनलाईन मार्गदर्शन वर्गामध्ये सर्व विद्यार्थ्यांचं मी मार्गदर्शक अमोल तुपविहिरे, शाळा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तारी नंबर 15 राहता, तालुका राहता, सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. तासिकेला सुरुवात करण्या अगोदर आपण बी प्रिपेअर राहायचं आहे, कारण जरी ऑनलाईन तासिका असेल तर फक्त ऐकण्याचं काम नाही आहे, तर आपण तासिका चालू असताना नोट डाऊन करण्यासाठी काही महत्वाचे जे पॉइंट्स आहेत, महत्वाचा घटक सांगितलेला असतो, तो नोट डाऊन करण्यासाठी आपल्याकडे पेन, वही, पेन्सिल आणि खोडरबर असणं आवश्यक आहे. तर आता जास्त वेळ न घेता आपण आजच्या तासिकेला सुरुवात करूया. विद्यार्थी मित्रांनो, आपला सर्वांचा आवडता विषय हा मराठी असतो. भाषा विषयाचा अभ्यास करत असताना आपल्याला वाटतं की ठीक आहे, मला वाचता येतं, लिहिता येतं, परंतु त्यातला जो महत्वाचा घटक असतो तो म्हणजे जे काही कार्यात्मक व्याकरण असेल, आपण जे काही बोलतो, वाचतो, लिहितो, या सर्व प्रक्रिया आहेत ह्या शाब्दिक घटकावरती अवलंबून असतात. म्हणून भाषा विषयामध्ये आपलं शब्द संपत्तीवरील प्रभुत्व हा जो घटक आहे, हा आपल्या शिष्यवृत्ती अभ्यासक्रमामध्ये एकूण 32% भारांशासहित दिलेला आहे. हे आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. आता एकूण जो प्रश्न संच असतो आपला, एकूण प्रश्नांची जी रूपरेषा असते प्रश्नपत्रिकेतली, त्यापैकी 32% प्रश्न या शब्द संपत्तीवरील प्रभुत्व या घटकावरती असतात. म्हणून आजचा जो आपला तासिकेचा विषय आहे, भाषा विषयांतर्गत शब्द संपत्तीवरील प्रभुत्व. आता ह्याच्यामध्ये काय आहे, 32% भारांश जरी असेल, पण ह्याच्यामध्ये एकूण 13 उपघटक आहेत आणि 13 उपघटकांपैकी उदाहरणार्थ समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, जोड शब्द असतील, शब्दकोडी असतील, शब्द समूहाबद्दल एक शब्द असेल, समूहदर्शक शब्द, अक्षरे जुळवून अर्थपूर्ण शब्द तयार करणं, वर्णानुक्रमे शब्दक्रम लावणं आणि एक अर्थपूर्ण शब्द तयार करणं, किंवा एकाच शब्दाचे भिन्न अर्थ शोधणं, याचबरोबर भाषाविषयक सामान्य ज्ञान आणि त्यातील एक महत्वाचे 3 घटक आपण पाहणार आहोत, ते म्हणजे घरदर्शक शब्द, पिल्लूदर्शक शब्द आणि ध्वनीदर्शक शब्द. तर चला सुरुवात करूया आजच्या तासिकेला. आपण हे तिन्ही जर आपण बारकाईने निरीक्षण केलं तर घरदर्शक, पिल्लूदर्शक आणि ध्वनीदर्शक हे जे शब्द आहेत हे आपल्याच रिलेटेड असतात. पहा, घरदर्शक तुम्हा सर्वांना माहिती आहे, आपणही घरात राहतो, आपल्या सभोवताली परिसरातील वेगवेगळे प्राणी असतील, पक्षी असतील, इतर काही घटक आहेत, त्यांचंही घर असतं. तर त्या घराला नेमकं काय म्हणतात? त्याचबरोबर जसं माणसाचं बाळ असतं, माणसाच्या पिल्लाला बाळ म्हणतात किंवा लेकरू म्हणतात, तसं इतर प्राणी, इतर पक्षी ह्यांच्या पिल्लाला काय म्हणतात, तेही शब्द आपल्या माहिती असणं खूप आवश्यक असतं. तर घरदर्शक शब्द, पिल्लूदर्शक शब्द आणि ध्वनीदर्शक शब्द याचा अभ्यास करताना आपणास माहिती असायला हवं की हे जे शब्द आहेत, ज्यावेळेस आपण शब्द संपत्तीवरील प्रभुत्व या घटकावरती अभ्यास करत असताना ह्या, आणि खरंच एक सांगण्याची गोष्ट आहे की या घटकावरती जर आपण प्रभुत्व मिळवलं तर आपलं स्कोरिंग सुद्धा सहजासहजी वाढू शकतो. कारण याला वेगळा असा अभ्यास करण्याची अजिबात आवश्यकता नाही.
कारण हे सगळं जे काही आहे ना ह्या घटकामध्ये, घरदर्शक असेल, पिल्लूदर्शक असेल, ध्वनीदर्शक असेल, ह्याच्यामध्ये आपल्या रिलेटेड आजूबाजूला जे काही घडत आहे, आपली शब्दसंग्रह, आपली ज्या आपण ऐकतो, बोलतो, पाहतो, वाचतो, त्याच्याशी संबंधित आहे. म्हणून आता घरदर्शक शब्द कशा संबंधित असू शकतात? तर प्राणी, पक्षी, वस्तू, ज्या आपण कल्पना करतो आणि इतर काही घटक आहेत त्याच्यामध्ये. त्याचप्रमाणे पिल्लूदर्शकसाठी सुद्धा आता पिल्लू जर आपण बघितलं, पिल्लूदर्शक शब्द तर हे फक्त प्राणी आणि पक्षी यांच्याच्या संबंधित येते. आणि त्याच्यानंतर ध्वनीदर्शक शब्द. आता ध्वनीदर्शक शब्दांचा अभ्यास करताना जसं आपण घरदर्शक मध्ये बघितलं का प्राणी, पक्षी, वस्तू, कल्पना आणि इतर जे घटक आहेत त्याचा अभ्यास आपण ह्याच्यामध्ये करणार आहोत. त्याचप्रमाणे ध्वनीदर्शक शब्द पाहत असताना सुद्धा प्राणी, पक्षी, वस्तूंचे पण आवाज असतात, कल्पना असते आणि इतर. तर ह्याच्या सर्व संबंधित आज आपण या 3 उपघटकावरती आपण पाहणार आहोत. तर चला सुरुवात करूया. तुम्ही रेडी आहात? सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे सगळ्यांनी आपल्यासोबत एक वही, पेन, पेन्सिल आणि खोडरबर. आता फक्त ही तासिका मी बोलणार आणि तुम्ही ऐकणार असे होणार नाहीये. तर मी जे काही तुम्हाला सांगणार आहे, काही विचारणार आहे, त्याला सुद्धा तुमचा प्रतिसाद तेवढाच महत्वाचा आहे. त्याच्यामुळे संपूर्ण तासिका ही 1 तासाची आपण लक्षपूर्वक आणि काळजीपूर्वक अभ्यासूया. तर पहा, आपल्या समोर आपल्या स्क्रीनवरती काही चित्र दिसत आहेत. पहा, कशाची चित्र आहेत? आपण कमेंट करायचंय, कारण आपला ऑडिओ जो आहे, माईक आहे, तो म्यूट असणार आहे. त्याच्यामुळे आपण कमेंट सेक्शन मध्ये जरी आपण याचं उत्तर दिलात ना, आता हे दिसतंय, मी सुरुवातीलाच तुम्हाला मुद्दा म्हणून या स्क्रीनवरती डॅश डॅश आणि प्रश्नचिन्ह दिलंय. कारण का दिलंय? तर आपण कल्पना करा जस्ट, ह्या सगळ्या ज्या संरचना आहेत, ह्या सगळ्या ज्या वस्तू आहेत, ह्या सगळे जे संबोध आहेत, हे कशाच्या रिलेटेड आहेत? जस्ट विचार करा आणि मला सांगा. आपण तासिकेला सुरुवात करूया. आपलं कमेंट सेक्शन चालू आहे, आपण कमेंट करून सांगू शकता. आपल्या स्क्रीनवर दिसणारे जे काही चित्र आहे ते कशा कशाचे आहे? सुरुवातीचं चित्र कशाचं आहे, मधलं कशाचं आहे, त्याच्या बाजूला एक काहीतरी दिसत आहे. ठीक आहे, टाइम अप. तर हा जो चित्रांचा संबोध आहे, हा आपल्याला वेगवेगळे प्राणी आणि पक्षी यांच्या संबंधित घरांचा दिसत आहे. तर आपण पाहूयात, आता सगळ्यांची घरं सारखी आहेत का? नाही आहेत. प्राण्यांची काही घरं आहेत, पक्ष्यांची काही घरं आहेत. मग सगळ्यांची घरं सारखी असतात का? तर नाही. आणि याच्यामध्ये जर आपण बघितलं, जसं माणसांची घरं असतात ना, त्याप्रमाणे प्राण्यांची, पक्ष्यांची घरं असतात. माणूस आणि काही पशु पक्षी हे स्वतःच घर स्वतः बांधतात, बनवतात. तर काही पशु पक्षी आहेत आणि प्राणी आहेत, हे नैसर्गिकरित्या जे काही राहण्यासाठीची जागा तयार झालेली असते त्यालाच घर म्हणतात आणि त्याच्यामध्ये राहतात. तर पाहूयात, मला या चित्रात दिसणाऱ्या घरांची नावं तुम्हाला सांगतायत का? पाहूया. ठीक आहे. आता हे दोन्ही चित्र, दोन्ही स्लाइड तुम्हाला मी दाखवल्या. पहिलं होतं ते प्राणी यांच्या संदर्भातले घर होती, राईट. याच्यानंतरची दुसरी स्लाइड जी दाखवली होती त्याच्यामध्ये पक्ष्यांची घरं तुम्हाला दिसत असतील.
बरोबर आहे. म्हणजे प्रत्येकाच्या घराला आपण सारखंच संबोधतो का? सगळ्यांच्या घराला आपण घरच म्हणतो का? तर नाही. त्या प्रत्येकाच्या घराला काही ना काही हे नाव दिलेले असतं. आणि थोडक्यात आपण ह्याच्यावरती जास्त वेळ न घेता आपण सरावासाठीचे जे प्रश्न पाहणार आहोत त्याच्यावर तुम्हाला लक्षात येईल. परंतु थोडक्यात तुम्हाला सांगतो, की जी प्राण्यांची घरं असतात, आपण सुरुवातीला प्राण्यांची घरं पाहूयात. गुहा. गुहा हा एक सामान्य शब्द आहे, पण तो बहुतेक प्राण्यांचं घर जे आहे ना, त्याला गुहा म्हटलं जातं. मग ते प्राणी कोणकोणते पहा. उदाहरणार्थ लांडगा, कोल्हा, सिंह, वाघ, अस्वल इत्यादी प्राण्यांच्या घराला कोल्हा म्हटलं जातं. ते सॉरी गुहा म्हटलं जातं. माफ करा. हा. तर गुहा हा शब्द आहे. गुहा हे घर जे आहे ते घरदर्शक शब्द म्हणून सिंह, लांडगा, कोल्हा, वाघ आणि अस्वल. ठीक आहे, मी ठराविकच शब्द इथे सांगितलेले आहेत. ठराविक प्राण्यांचीच नावं तुम्हाला दिलेली आहेत. हा. तुम्ही आणखी गुहेमध्ये कोणकोणते प्राणी राहतात ते पहा आणि मला कमेंटमध्ये सांगा. गुहा हा जो घरदर्शक शब्द आपण ज्या करता वापरतो त्याच्यामध्ये इतर कोणकोणते प्राणी राहतात. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे बीळ. तर बिळामध्ये सुद्धा बरेचसे प्राणी राहतात. ससा राहतो, उंदीर राहतो, मुंगूस राहतो, साप राहतो. ठीक आहे. नोट डाऊन करत चला. त्यानंतर ढोली हा घरदर्शक शब्द आहे. त्याच्यामध्ये पोपट, सुतार पक्षी, घुबड, मैना यासारखे पक्षी राहतात. आता प्राणी संपले, पक्षी चालू झाले. हा. महत्वाचा शब्द आहे पोपट. आपण जर विचारलं आणि बहुतेक प्रश्नपत्रिकांमध्ये सुद्धा ह्याच्यावरती विचारलं गेलेलं आहे, की पोपटाच्या घराला काय म्हणतात. तर पोपटाच्या घराला आपण सरळ सरळ आणि ढोबळ ढोबळ मारणे म्हणू शकतो पिंजरा. नाही. पिंजरा, पिंजऱ्यामध्ये आपण त्याला अडकवतो, परंतु पोपटाचं घर हे ढोली आहे. त्याचबरोबर सुतार पक्षी, मैना, घुबड याप्रमाणे इतर पक्षी सुद्धा ढोलीमध्ये राहतात. आता पुढे जाऊया आपण घरटे. घरटे जसं आपण चित्रामध्ये पाहिलं होतं, की पक्ष्यांचं जे स्वतः बांधतात त्याला घरट असं म्हणतात. मग घरट्यामध्ये कोण कोण राहतं. त्या घरट्यामध्ये चिमणी, कावळा, गरुड, घार, त्याचबरोबर पक्ष्यांचे घार, पक्ष्यांचे घरट, घार, बदक, मोर, हंस आणि कोकिळ इत्यादी जे आहेत त्यांचं सुद्धा घरटच असतं. आता त्याचबरोबर आपण पाहूयात, की इतर जे प्राणी आहेत त्यांच्या घराला काय म्हणतात. हत्ती. हत्ती कुठे राहतो. तर हत्तीचा अंबरखाना, मुंग्यांचं वारूळ, कोळी. कोळी तर आपण सर्वांनी पाहिलं आहे, परिचयाचा आहे. बरोबर. पोळ्याचं जाळं, मधमाशांचं पोळं असतं, त्याला पोळे असं म्हणतो आपण. गाई, बैल यांचा गोठा. घोडा. घोडा काय, घोडा जरी पाळीव प्राणी असेल तरी सर्वांनी पाहिलेला नसतो, परंतु ज्यांच्याकडे घोडा असतो त्या घोड्याचं जे घर बनवलेलं असतं त्याला तबेला किंवा पागा असा शब्द वापरला जातो. पहा. माणसाचं माणसाचं तर आपल्या सर्वांना माहित आहे, माणसाच्या घर असतं. उंट. उंट हा प्राणी जो आहे त्याचा ज्या घरामध्ये राहतो त्या घराला उंटखाना असं म्हणतात. पहा. ठीक आहे. हे एक मी प्रातिनिधिक स्वरूपामध्ये तुम्हाला फक्त काही पक्षी आणि प्राणी यांची नावं सुचवली होती.
आता हत्तीचा जो आहे ना, याला अंबरखाना किंवा हत्तीखाना असं पण म्हटलं जातं पहा. आणि ह्याच्यावरती 1 वर्षामध्ये आपली जी शिष्यवृत्तीची परीक्षा झाली होती, त्याच्यामध्ये याच्यावरती प्रश्न विचारला गेला होता. जर तुम्हाला हत्तीच्या घराला काय म्हणतात आणि पर्याय असेल वारूळ, जाळे, पोळे आणि हत्तीखाना. तुम्ही म्हणाला हत्तीचा अंबरखाना असतो. मग अंबरखाना हा शब्द पर्यायामध्ये नाहीये. मग उत्तर आपण चुकीचं देऊन बसतो. पण नाही, तर हत्तीचं अंबरखाना किंवा हत्तीखाना असंही म्हटलं जातं. जर तुम्हाला त्या व्यतिरिक्त काही घरांची नावं माहिती असतील, तर तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. आपण आता सरावासाठी काही प्रश्न घेऊया. तुमच्या स्क्रीनवरती दिसतंय का सर्वांना? स्पष्ट दिसतंय का पहा बरं. जर दिसत असेल तर एस म्हणून कमेंट करा. आपण सरावासाठी काही प्रश्न घेणार आहोत आणि तुम्हाला ह्याच्यासाठी फक्त 10 सेकंदाचा वेळ दिला जाईल एका प्रश्नासाठी. पहा प्रश्न, प्राणी व त्यांचा निवारा याची योग्य जोडी असलेला पर्याय निवडा. हा 2020 साली आलेला प्रश्न आहे. प्राणी व त्यांचा निवारा याची योग्य जोडी म्हटलंय. चला, तुमची वेळ सुरू होते आता. तुम्हाला स्क्रीन व्यवस्थित दिसत असेल तर याचं उत्तर, पर्यायाचा क्रमांक फक्त आपण कमेंट करायचा आहे. पहिला पर्याय आहे कासव, बिळामध्ये राहतं. दुसरा पर्याय साप, बिळामध्ये राहतो का? तिसरा पर्याय आहे सिंह, ढोलीमध्ये राहतो का? आणि चौथा पर्याय वाघ, जाळीमध्ये राहतो का? योग्य पर्याय तर कासव बिळामध्ये राहत नाही. सिंह पर्याय क्रमांक 3 ढोलीमध्ये राहत नाही. पर्याय क्रमांक 2 साप, बीळ. आणि पर्याय क्रमांक 4 वाघ, जाळी. तर हे दोन्ही पर्याय बरोबर आहेत. कारण का? साप, आपण ढोबळमानाने म्हणतो की सापाच्या घराला वारूळ, वारूळ नाही, वारूळ हे मुंग्यांचं घर आहे. साप हा बिळामध्ये राहतो आणि वाघ हा गुहेमध्ये किंवा जाळीमध्ये, दोन्ही पर्याय आहेत. आणि हे त्यानं स्वतः बनवलेलं घर नाही, त्याचं हे नैसर्गिकरित्या बनवलेलं घर आहे. वाघ हा गुहेमध्ये पण राहतो आणि जाळीमध्ये पण राहतो. म्हणून ह्याच्यामध्ये पर्याय क्रमांक 2 आणि पर्याय क्रमांक 4 हे 2 पर्याय बरोबर असतील. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. दुसरा प्रश्न. प्रश्न असा आहे, स्क्रीनवरती दिसतोय आपल्या, पुढील पैकी नैसर्गिक निवारा कोणता? सुरुवातीलाच मी हा संबोध स्पष्ट करताना सांगितलं होतं की प्रत्येक प्राणी आणि पक्षी हे स्वतःचं घर ठराविक प्राणीच बनवतात. त्याच्यामध्ये माणूस आहे, इतर पक्षी पण आहेत. पण बहुतेक प्राणी जे आहेत हे नैसर्गिकरित्या जो निवारा तयार झालेला असतो त्याला घर म्हणून तिथे राहतात. तर पर्याय आहे 1 गुहा, पर्याय क्रमांक 2 पिंजरा, पर्याय क्रमांक 3 गोठा, पर्याय क्रमांक 4 खुराडे. 10 सेकंदांची वेळ संपली आहे. कमेंट फक्त दोघांनीच करून सांगितलंय. नैसर्गिक निवारा जो आहे 1 गुहा, बरोबर आहे. कारण पिंजरा हा मानव निर्मित आहे. गोठा हे सुद्धा आपण गाय, बैल, म्हैस यांच्यासाठी बांधून दिलेलं जे घर असतं त्याला गोठा म्हणतात, किंवा जिथे त्यांची व्यवस्था केली जाते त्यांच्या निवाऱ्याला आपण गोठा म्हणतो. खुराडे, खुराडे हे कोंबड्यांचं असतं. म्हणजे नैसर्गिक निवारा हा गुहा म्हणून पर्याय बरोबर आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, पुढील पैकी प्राणी व त्यांचे घर दर्शवणारी अयोग्य जोडी असलेला पर्याय निवडा. प्रश्न काळजीपूर्वक वाचायचा पहा. आपण गडबडीत काय करतो, गडबड होते, आपल्याला लिमिटेड टाइम असतो, त्याच्यामध्ये आपण प्रश्न कधी कधी गडबडीत वाचताना अर्धवट वाचला जातो काही, किंवा त्यातलं काही मिस होतं. त्याच्यामुळे प्रश्न बारकाईनं आणि काळजीपूर्वक वाचला की बरोबर आपल्याला प्रश्नातच उत्तर दिसून येतं. पुढील पैकी प्राणी व त्यांचे घर दर्शवणारी अयोग्य जोडी म्हटलंय. अयोग्य जोडी असलेला पर्याय आपल्याला पाहायचा आहे. मग पर्याय क्रमांक 1 आहे घोडा, घोड्याच्या घराला पागा म्हणतात किंवा निवाऱ्याला पागा म्हणतात. साप, सापाचा निवारा म्हणजे बीळ. ससा, सशाचा निवारा
ढोली आणि कोंबडीचा निवारा खुराडे. बरोबर आहे. ससा ढोलीमध्ये राहतो का? नाही. ससा ढोलीमध्ये राहत नाही. म्हणजे अयोग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 3. यानंतर काही प्रश्न आहेत पहा. पुढीलपैकी खोपा कोणाचा असतो? आता खोपा खोपा म्हटलं की घरटं हे पक्षाच्या संबंधित असणार आहे. मग खोपा जरी घुबड खोपा बांधतं का? नाही. किंवा घुबड खोपा तयार करतं का? नाही. घुबड हे झाडाच्या ढोलीमध्ये राहतो. पोपट पोपट सुद्धा झाडांच्या ढोलीमध्ये राहतो. पाल पाल तर भिंतीवर राहते. मग खोपा पर्याय क्रमांक 4 सुगरणीचा खोपा. आपल्याला एक कविता पण होती बघा छान पैकी, खोप्यामध्ये खोपा सुगरणीचा, म्हणून ती कविता छान आहे. म्हणजे सुगरण नावाचा पक्षी जो आहे त्याच्या निवाऱ्याला किंवा त्याच्या घराला आपण खोपा असं म्हणतो. यानंतर पोळे कोणाच्या घराला म्हणतात? पोळे पोळे कोणाच्या घराला म्हणतात? आता पोळे आपण जर पाहिलं तर फुलपाखरू हे फुलावरती असतं, परंतु त्याच्या ज्या आपण फुलपाखरांच्या अवस्था अभ्यासत असताना पाहिलं असेल, त्याची सुरुवातीची जी अवस्था असते ती म्हणजे अंडी, अळी, अळी नंतर कोश असतो, ते त्याचं घर असतं. अळी या अवस्थेमध्ये असताना त्याचं घर असताना त्याला कोश म्हणतात. पर्याय क्रमांक 2 मधमाशी, पर्याय क्रमांक 3 कोळी आणि पर्याय क्रमांक 4 मुंगी. मुंगीचं तर नसणार आहे, मुंगी वारुळामध्ये राहते किंवा जे निवारा तयार करते त्याला आपण वारुळ असं म्हणतो. कोळीचं जाळं असतं. मग राहिलं मधमाशी म्हणजे पर्याय क्रमांक 2. मधमाशांच्या निवाऱ्याला किंवा घराला पोळे असे म्हणतात. पर्याय क्रमांक 2 नोट डाऊन करायचा आहे. गाई, म्हशी, बैल यांना राहण्यासाठी बांधलेल्या घरास काय म्हणतात? प्रश्न असा आहे, आपल्या स्क्रीनवरती पण दिसतो आहे. गाई, म्हशी, बैल यांना राहण्यासाठी बांधलेल्या घरास काय म्हणतात? पर्याय क्रमांक 1 पागा, पर्याय क्रमांक 2 बीळ, पर्याय क्रमांक 3 गोठा आणि पर्याय क्रमांक 4 खुराडे. तर आपण सुरुवातीलाच पाहिलं, पागा हा घोड्यासाठी असतो. घोडा ज्या ठिकाणी बांधतात किंवा घोड्याच्या निवाऱ्याला आपण पागा असं म्हणतो. बीळ बीळ हे उंदीर, साप यांच्या निवाऱ्याला म्हटलं जातं. खुराडे हे कोंबड्यांचं आहे, म्हणून पर्याय क्रमांक 3. काही म्हैस, बैल जिथे बांधलेले असतात किंवा त्यांचं जे घर बांधून दिलेलं असतं त्यांना गोठा असं म्हटलं जातं. त्यानंतर पुढचा प्रश्न असा आहे पहा, हत्तीचे राहण्याचे ठिकाण पुढीलपैकी कोणते नाही? पहा, प्रश्न आपल्याला फसवा असू शकतो, म्हणून काळजीपूर्वक आणि बारकाईनं त्या प्रश्नांचं आपण निरीक्षण करायचं आणि वाचायचं आहे. हत्तीचं राहण्याचं ठिकाण पुढीलपैकी कोणतं नाही? सुरुवातीलाच मी सांगितलं होतं, हत्तीच्या निवाऱ्याला आपण ज्यावेळेस पाहिलं तर याला पर्यायी 2-3 शब्द होते. तर पहिला पर्याय आहे अंबारखाना, बरोबर आहे. दुसरा पर्याय आहे पिलखाना, तिसरा शब्द आहे दिवाणखाना आणि चौथा पर्याय आहे हत्तीखाना. बरोबर, कमेंट मध्ये उत्तर दिलेलं आहे पर्याय क्रमांक 3 बरोबर. कारण दिवाणखाना कशाला म्हणतात? आपल्या घरामध्ये जी एक खोली असते त्याला दिवाणखान असं आपण म्हणतो. हत्तीचं जे राहण्याचं घर आहे, राहण्याचं ठिकाण आहे, निवारा आहे, त्याला अंबारखाना, पिलखाना आणि हत्तीखाना हे तीनही पर्यायी शब्द आपण वापरतो. लक्षात ठेवायचं आणि महत्वाचं आहे, ह्याच्यावरती प्रश्न हा विचारलाच जातो. पिलखाना हा नवीन शब्द आहे पहा. अंबरखाना आणि हत्तीखाना हे आपल्याला माहिती आहे, परंतु पिलखाना हा नवीन शब्द आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर देताना पर्याय क्रमांक 3 हे हत्तीचं राहण्याचं ठिकाण नाही आहे, दिवाणखाना. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, तो आपल्या स्क्रीनवरती दिसतोय. 10 सेकंदाच्या आतमध्ये उत्तर द्यायचं आहे.
खुराडा कोणाच्या घरास म्हणतात? खुराडा किंवा खुराडे आपण ज्यांना म्हणतो. एक मांजर, पर्याय क्रमांक 2 कुत्रा, पर्याय क्रमांक 3 ससा आणि पर्याय क्रमांक 4 कोंबडी. ह्याचं उत्तर तर सगळ्यांना द्यायला पाहिजे. खुराडे किंवा खुराडा ह्या कोंबडीचा जो निवारा असतो, कोंबड्या ज्या ठिकाणी ठेवल्या जातात त्याला आपण खुराडे किंवा खुराडा असं म्हणतो. पुढचा प्रश्न पाहूया. पुढीलपैकी पोपटाच्या घराचे नाव काय? पर्याय निवडा. पोपटाचा निवारा पाहत असताना मी सुरुवातीला सांगितलं आहे पिंजरा. आपण गडबडीमध्ये लगेच टिक करून मोकळे होतो. पिंजरा हे त्याचं घर आहे का? तर नाही, ते मानव निर्मित आहे. पिंजरा हे आपण त्याला तयार करून दिलेला आहे, परंतु नैसर्गिक निवारा जो आहे पोपटाचा, तो पर्यायामधून जर पाहिलं तर पिंजरा नाही, पर्याय क्रमांक 2 बीळ नाही, पर्याय क्रमांक 3 ढोली बरोबर, आणि पर्याय क्रमांक 4 होता खुराडे. म्हणजे खुराडे नाही, बीळ नाही, पिंजरा नाही, तर ढोली हा पर्याय बरोबर येईल. त्यानंतर सरावासाठीचा प्रश्न आहे पहा. पुढीलपैकी आयत्या बिळात राहणारा कोण? हा, आता ही म्हणच आहे, ज्यावेळेस आपण शब्द संपत्तीवरील प्रभुत्व हा घटक अभ्यासताना म्हणी ह्या सुद्धा ह्याच्यामध्ये येतात. मग एक म्हण आहे, आयत्या बिळात टिंब टिंब. बघा कमेंट मध्ये उत्तर द्या. पर्याय क्रमांक 1 उंदीर, पर्याय क्रमांक 2 घुस, पर्याय क्रमांक 3 कावळा, पर्याय क्रमांक 4 साप. बरोबर, हुशार आहात. पर्याय क्रमांक 4 साप. उंदीर बिळात राहतो, परंतु म्हण ही उंदराच्या संबंधित नाही आहे. घुस ही सुद्धा बिळात राहते, घुशीच्या संदर्भात ही बी म्हण नाही आहे. कावळा, कावळ्याचं तर घरट असतं झाडावर बांधलेलं. म्हणजे पर्याय क्रमांक 4 साप हा पर्याय बरोबर आहे. ठीक आहे, तर घरदर्शक शब्द ह्याच्यावरती आपल्याला आपल्याला माहिती असलेलेच असतं, परंतु प्रश्न थोडासा फिरून विचारला तरी आपली थोडीशी गडबड होते. म्हणून प्रश्न जर आपण काळजीपूर्वक आणि जाणीवपूर्वक वाचला तर आपल्याला उत्तर बरोबर देता येतं. आता याच तासिकेतील आपण दुसरा घटक पाहणार आहोत, तो म्हणजे चित्रावरून समजलंच असेल. पहा बरं, आपल्या स्क्रीनवरती जे चित्र दिसत आहे, काय जाणवलं बरं चित्र पाहून? तुमच्या सर्वांची आवडती मणिमाऊ बरोबर. हा, मणिमाऊ प्रत्येकाच्या नाही म्हटलं तरी सर्वांच्याच घरामध्ये असते आणि ती आपल्याला खूप आवडते ना खेळायला वगैरे. त्यानंतर हे घोडा आहे, पण घोड्याचं पिल्लू आहे. मणिमाऊचं पिल्लू आहे, हे पण मणिमाऊचं पिल्लू आहे. हे चित्र दिसतंय हे कांगारू, कांगारूच्या पोटामध्ये त्याचं पिल्लू आहे. हत्ती, हत्तीच्या बाजूला त्याचं पिल्लू आहे. हे चित्र जे आहे ना हे मेंढीचं, मेंढीच्या पिल्लू त्याला काय म्हणतात ते आपण पाहणार आहोत. आणि हे तर सगळ्यांनाच माहिती आहे, गाय, गायीच्या पिल्लाला काय म्हणतात हे आपण आता पुढे अभ्यासणार आहोत. ठीक आहे, चला आता आपली पेन आणि वही ह्याच्यामध्ये पटपट पटपट हे शब्द लिहून घ्यायचे. गायीच्या पिल्लाला काय म्हणतात? पिल्लू दर्शक शब्द, गायीचं वासरू असतं, कुत्र्याचं पिल्लू असतं, गाढवाचे शिंगरू असतं. पहा, गाढवाचे काय असतं? शिंगरू असते. पक्ष्यांचे किंवा पक्षाचे त्यालाही पिल्लू म्हणतात. माणसाचे बाळ किंवा लेकरू हा पर्यायी शब्द वापरला जातो. त्यानंतर मांजराचं पिल्लू, मेंढीचं कोकरू. मेंढीच्या पिल्लाला काय म्हणतात? तर मेंढीच्या पिल्लाला आपण कोकरू असं पण म्हणतात. नंतर हत्तीचं, हा,
घरदर्शक शब्दामध्ये सुद्धा ज्यावेळेस हत्ती हा शब्द आला होता ना, तिथे सुद्धा एक नवीन शब्द आला होता, पिलखाणा. हत्तीच्या घराला पिलखाणा म्हणतात, हत्तीखाना म्हणतात, अंबरखाना म्हणतात. तसंच इथं हत्तीच्या पिल्लाला पिल्लू म्हणतात. आणि आणखी एक शब्द वापरला जातो, त्याला करव. नोट डाऊन करा. याच्यावरती आवश्यक प्रश्न विचारला जातो की हत्तीचं करव हे पिल्लू कोणाचं? तर हत्तीचं. किंवा हत्तीच्या पिल्लाला खालील पर्यायातून काय म्हणतात? तर पिल्लू किंवा करब असं म्हणतात. वाघाच्या पिल्लाला बछडा किंवा बच्चा म्हणतात. म्हशीचं, ह्या म्हशीच्या याच्यावरती एकदा प्रश्न आला होता, म्हशीचं रेडकू किंवा पारडू. बघा, आपल्याला रेडकू माहिती आहे, पण पारडू हा नवीन शब्द आहे आपल्यासाठी, म्हणून म्हशीचं रेडकू किंवा पारडू. नोट डाऊन केलं? पटपट पटपट आपण काही शब्द एक फास्ट घेऊयात जरा. कुत्र्याच्या पिल्लाला पिल्लूच म्हणतात. मांजराचं पिल्लू, गाईचं वासरू, बैलाचं वासरू, म्हैस रेडकू किंवा पारडू, शेळीचं करडू, मेंढीचं कोकरू. याच्यात गफलत करायची नाही. शेळी आणि मेंढीमध्ये शेळीचं करडू असतं आणि मेंढीचं कोकरू असतं. घोडा आणि गाढव या दोघांच्याही पिल्लाला शिंगरू म्हणतात. राहील ना लक्षात? घोडा आणि गाढव यांच्या पिल्लाला शिंगरू म्हणतात. माणसाचं बाळ किंवा लेकरू, उंटाचं पिल्लू असतं. हत्तीचं मगाशी सांगितलं पिल्लू किंवा करव. सिंहाचा छावा असतो, माहितीये? वा, छान. वाघाचा बच्चा किंवा बछडा किंवा बच्चा म्हणतात. बिबट्या पण सगळ्यांच्या ऐकवात असेल. बिबट्याचा सुद्धा बछडा असतो. चित्ता, वेगवान धावणारा प्राणी चित्ता, त्याला सुद्धा बछडा म्हणतात त्याच्या पिल्लाला. अस्वलाचं पिल्लू असतं. लांडगा, कोल्हा, ससा, ह्यांचं पिल्लूच असतं. पण हरणाचं पिल्लू नसतं. हरणाच्या पिल्लाला पाडस म्हणतात. लिहून घ्या, लक्षात राहणार नाही. ससा, कोल्हा, लांडगा, अस्वल ह्यांच्या सगळ्यांच्या पिल्लाला पिल्लू म्हणतात, परंतु हरणाच्या पिल्लाला पाडस म्हणतात. किंवा शावक असं सुद्धा म्हणतात. पाडस किंवा शावक. काळवीट, त्यालाही पाडसच म्हणतात. डुक्कर पिल्लू आहे. माकडाचं पिल्लू, उंदीर, खारुताई, घूस, बटवागू, साप, मगर ह्या सगळ्या प्राण्यांच्या पिल्लाला पिल्लूच म्हणतात. आता पटपट आपल्या स्क्रीनवरती दिसते फक्त 10 प्राणी आणि पक्षी आहेत. त्यांच्या पिल्लाला काय म्हणतात? नोट डाऊन करायचं आहे आणि येत असेल तर कमेंट मध्ये मला सांगायचंय. सिंहाच्या पिल्लाला काय म्हणतात? 2. शेळीच्या पिल्लाला काय म्हणतात? 3. गाईच्या पिल्लाला काय म्हणतात? 4. हरिणाच्या पिल्लाला काय म्हणतात? 5. मेंढीच्या पिल्लाला काय म्हणतात? 6. हत्तीचं पिल्लू, हे महत्वाचं आहे. हत्तीच्या पिल्लाला 2 शब्द वापरले जातात. जसं हरिणाच्या पण पिल्लाला 2 शब्द वापरले जातात, तसं हत्तीच्या पिल्लाला सुद्धा 2 शब्द वापरले जातात. सॉरी. घोड्याचं 8, वाघाचे 9, म्हशीचे आणि 10 कुत्र्याचे. ह्या सगळ्यांचं आपण नोट डाऊन करायचं आहे आणि ज्यांना येत आहे त्यांनी कमेंट मध्ये पण सांगायचं आहे. परंतु आपण अजून आपल्याला आणखी एक घटक पाहायचा आहे, त्याच्यामुळे आपण काही पिल्लू दर्शक या घटकावरती आधारित काही प्रश्नांचा सराव करूया. प्रश्न पहा, आपल्या स्क्रीनवरती दिसतोय. पिल्लू दर्शक शब्दामधून योग्य पर्याय निवडा. हरणाचं पाडस, तसं शेळीचं काय? पिल्लू दर्शक शब्दांमधून योग्य पर्याय निवडायचा आहे. प्रश्न काय आहे? प्रश्न इथे संपतो का? नाही. हरणाचं पाडस, तसं शेळीचं काय?
पर्याय एक आहे वासरू, 2 करडू, 3 पिल्लू, 4 बछडा. चला कमेंट करून लगेच सांगायचं मला पटपट. 10 सेकंदाचा वेळ आहे फक्त. वा व्हेरी गुड. निलेश करांडे छान. पवार कोमल बरोबर उत्तर आहे. हुशार आहात सर्वजण. तर पिल्लूदर्शक शब्दामधून आपण जर योग्य पर्याय पाहिला तर वासरू, करड म्हणजे हरणाचं पारस, तसं शेळीचं वासरू का तर नाही, ते गाय म्हैस सॉरी गाईचं वासरू. मग पर्याय क्रमांक 3 आहे पिल्लू. शेळीच्या पिल्लाला पिल्लू म्हणू का आपण नाही. बछडा, बछडा हा तर वाघाचा असतो, बच्चा किंवा बछडा. मग शेळीच्या पिल्लाला आपण करडू असं म्हणतो. चला नेक्स्ट क्वेश्चन. पुढचा प्रश्न आहे तो आपल्या स्क्रीनवरती दिसतोय. पिल्लूदर्शक शब्दांमधून योग्य पर्याय निवडा. जसे मांजरीचे पिल्लू तसे कुत्र्याचे काय. चला पर्याय क्रमांक 1 आहे गोऱ्हा, पर्याय क्रमांक 2 करडू, पर्याय क्रमांक 3 पिल्लू, पर्याय क्रमांक 4 पारस. हा इकडे लक्ष द्या. पर्याय क्रमांक 1 जो आहे ना गोऱ्हा, गोऱ्हा कशाला म्हणतात माहिती आहे. गाईच्या पिल्लाला जर आपण वासरू म्हणत असू, हा त्याला एक पर्यायी शब्द आहे. परंतु जर ते वासरू जर नर असेल तर त्याला गोऱ्हा म्हणतात, आणि जर मादी असेल तर त्याला कालवड असं म्हणतात. हेही येऊ शकतं, आपण कन्फ्युज व्हायचं नाहीये. जर मेल असेल तर त्याला गोऱ्हा म्हणतात आणि फिमेल असेल तर त्याला कालवड असं म्हणतात. हा चला पुन्हा प्रश्नावर येऊया. पिल्लूदर्शक शब्दामधून योग्य पर्याय निवडा. जसं मांजरीचं पिल्लू तसं कुत्र्याचं काय. व्हेरी गुड, फास्ट उत्तर देत आहे. कुत्र्याचं पिल्लू, पर्याय क्रमांक 3. चला यानंतर आपण सरावासाठीचा दुसरा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे स्क्रीनवरती दिसतोय. योग्य पर्याय निवडा. गाईचं वासरू तसे घोडीचे काय. घोडा म्हटलं नाही, ते घोडीची विचारलंय. हा प्रश्न जरा फिरवलाय, मग आपण कन्फ्युज व्हायचं नाही. प्रश्न समजला. चला पर्याय बघूया. 1 शावक, 2 करडू, 3 शिंगरू, 4 पारस. शावक हरणाचं असतं, करडू शेळीचं असतं, पारस हरणाचं असतं. मग पर्याय क्रमांक 3 शिंगरू. घोड्याचं, घोडीचं, गाढवाचं असू दे, त्यांच्या पिल्लाला शिंगरू असंच म्हणतात. व्हेरी गुड, फास्ट उत्तर देत आहे, छान. यानंतर पुढचा प्रश्न आहे. पुढीलपैकी पिल्लूदर्शक शब्दांची चुकीची जोडी असलेला पर्याय आपल्याला ओळखायचा आहे. चुकीची जोडी, आता पर्याय काय आहे. पहिली जोडी आहे गाईचं वासरू, दुसरा आहे शेळीचं करडू. फक्त पर्याय क्रमांक द्या तुम्ही कमेंट मध्ये, मला समजतं. कोणीही उत्तर देत आहे ना ते समजतंय मला. तुम्ही फक्त पर्याय क्रमांक द्या, लिहत बसू नका. करडू लिहिताय, कोकरू लिहिताय. हा फक्त पर्याय क्रमांक. व्हेरी गुड, व्हेरी गुड. पुढीलपैकी पिल्लूदर्शक शब्दांची चुकीची जोडी. चुकीची म्हटलंय बघा, चुकीची म्हटलंय. गाईचं वासरू बरोबर आहे, शेळीचं करडू बरोबर आहे, हरणाचं पाडस बरोबर आहे. कुत्र्याचं कोकरू असतं का नाही, कुत्र्याचं काय असतं पिल्लू असतं. म्हणजे चुकीची जोडी पर्याय क्रमांक 4. यानंतर पुढचा सरावासाठीचा प्रश्न आहे. पुढीलपैकी पिल्लूदर्शक शब्दांची चुकीची जोडी बघा. याच्यामध्ये पण ह्या प्रश्नामध्ये आपल्याला चुकीची विचारली. ठीक आहे, काय हरकत नाही. पहिला पर्याय पहा, सिंहाचा छावा बरोबर. मांजरीचं पिल्लू बरोबर आहे का. हा बरोबर आहे. सांगा पटपट मग कमेंट मध्ये पर्याय क्रमांक. व्हेरी गुड, छान. 3 हत्तीचं रेडकू. हत्तीचं रेडकू असतं का. काय पण नाही, हा पर्याय चुकीचा आहे. हत्तीचं मी तुम्हाला सांगितलं होतं, हत्तीचं पिल्लू किंवा करभ असं म्हणतात. हा वेगळा शब्द आहे, जरा कायमस्वरूपी लक्षात ठेवायचा आहे. करभ, ना वेलांटी, उकार, मात्रा, काना काही नाही, करभ करभ. आणि घोड्याचं शिंगरू.
हे सर्व पर्याय बरोबर आहेत, 1, 2, 4 आणि पर्याय क्रमांक 3 हा मात्र चुकीचा आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, पुढील पैकी पिल्लूदर्शक शब्दांची चुकीची जोडी असलेला पर्याय. ह्याच्यामध्ये पण चुकीची विचारलेली आहे. मोराचं पिल्लू, कोंबडीचं पिल्लू. कोंबडीचं पिल्लू सगळ्यांनी पाहिलंय ना? कोंबडीचं पिल्लू असतं. मोर, मोर हा जंगलात राहतो, आपल्या घराच्या आजूबाजूला पण कधीतरी दिसतो आणि हा पावसाळ्याच्या दिवसात तर दिसतो. तर मोराच्या पिल्लाला काय म्हणतात? पिल्लूच म्हणतात. म्हशीचं रेडकू, मांजराचं वासरू. नाही, हा पर्याय मला बरोबर नाही वाटत आहे. मांजराचं काय असतं मग सांगा बरं? व्हेरी गुड, मांजराचं पिल्लू असतं. आणि वासरू कोणाचं असतं मग? गाईचं किंवा बैलाचं वासरू असतं. म्हणजे पर्याय क्रमांक 4 हा चुकीचा आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, पुढील पैकी पिल्लूदर्शक शब्दाची चुकीची जोडी असलेला पर्याय ओळखा. झाला, मोराचं पिल्लू, मांजराचा वस्तू, हा झालाय प्रश्न, पुन्हा नको घ्यायला. आता वेगळा प्रश्न जरा, करडू कोणाचे? पटपट पटपट सांगायचे. करडू कोणाचं असतं? गाईचं, शेळीचं, हरणाचं की घोड्याचं? कमेंट मध्ये मला उत्तर द्यायचं आहे पटकन. करडू कोणाचं असतं? व्हेरी गुड, बरोबर. समजतंय ना तुम्हाला? करडू हे शेळीचं. पर्याय क्रमांक 2. बहुतेकांनी उत्तर दिलेली आहेत. छान. प्रश्न क्रमांक 2 स्क्रीनवरती दिसतंय ना तुम्हाला? ओके, व्हेरी गुड. प्रश्न क्रमांक 2 आहे, वासरू कोणाचं किंवा वासरू कोणाचे? पर्याय क्रमांक वाचूया. 1 गाईचे, 2 मेंढीचे, 3 मांजरीचे आणि 4 लास्ट वन वाघाचे. कोणाचं असतं वासरू? व्हेरी गुड, वा, फास्ट उत्तर दिलंय हा, एकदम छान छान. वासरू गाईचं असतं. मेंढीचं काय असतं रे? मेंढीचं असतं कोकरू, मांजरीचं पिल्लू आणि वाघाचं किंवा बछडा आपण म्हणतो. प्रश्न क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 3चं पटपट उत्तर द्यायचं. प्रश्न क्रमांक 3 काय आहे? प्रश्न क्रमांक 3, पाडस कोणाचे? पटपट उत्तर द्या बघूया. पर्याय क्रमांक 1 आहे हरणाचे, 2 कुत्र्याचे, 3 घोड्याचे आणि 4 शेळीचे. तर पाडस, वा, व्हेरी गुड, हरणाचे. पर्याय क्रमांक 1. त्यालाच एक दुसरा पर्याय शब्द आहे बघा, हरणाचं पाडस, किंवा मी सांगितलंय तुम्हाला आणि तुम्ही वाचलं पण आहे, नोट डाऊन पण केलं आहे, लिहून पण घेतलंय. त्याला पटकन कमेंट मध्ये उत्तर द्या मला. पाडस, ते सॉरी, हरणाचं आणखी काय आहे? पाडस आणि आणखी एक शब्द वापरला जातो. व्हेरी गुड, शावक. शावक पण म्हटलं जातं. यानंतर पुढचा प्रश्न आहे, पुढील पैकी पिल्लूदर्शक शब्दांची चुकीची जोडी असलेला पर्याय. पुन्हा चुकीचं विचारलंय बघा, विचार करा. पर्याय आहेत गाईचं वासरू, बरोबर आहे ना? शेळीचं करडू, बरोबर आहे. हरणाचं पाडस, बरोबर आहे. मग कुत्र्याचं कोकरू होईल का? नाही, कुत्र्याचं कोकरू होणार नाही, कुत्र्याचं पिल्लू होईल. म्हणजे पर्याय क्रमांक 4 हा चुकीचा आहे. प्रश्न क्रमांक 2 पाहूयात. पुढील पैकी पिल्लूदर्शक शब्दांची चुकीची जोडी असलेला पर्याय ओळखायचा आहे. सिंहाचा छावा, बरोबर. मांजरीचं पिल्लू, बरोबर. हत्तीचं रेडकू, नाही, रेडकू नाही. घोड्याचं शिंगरू, बरोबर, घोड्याचं शिंगरू. म्हणजे पर्याय क्रमांक 3 हत्तीचं रेडकू. हत्तीचं काय आहे? व्हेरी गुड, बरोबर. प्रश्न क्रमांक 2 असा होता, पुढीलपैकी पिल्लूदर्शक शब्दांची चुकीची जोडी असलेला पर्याय आपल्याला ओळखायचा होता आणि त्यापैकी पर्याय क्रमांक 3 ही चुकीची जोडी आहे.
हत्तीचे रेडकू. व्हेरी गुड. यानंतर आपण पाहूयात प्रश्न क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 3 काय सांगतोय आपल्याला? पुढील पैकी पिल्लूदर्शक शब्दांची चुकीची जोडी असलेला पर्याय. पुन्हा चुकीचाच विचारलाय, पण ठीक आहे, सोपे सोपे विचारतायत हा. मोराचे पिल्लू. हा, मगाशी पाहिलंय आपण, त्याच्यामध्ये मोराचं पिल्लू, कोंबडीचं पिल्लू, पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 3 म्हशीचे रेडकू. अरे अरे, तुम्ही कमेंट मध्ये प्रश्न 4चं उत्तर देताय की प्रश्न 3चं देताय? थांबा थांबा, आपण एक एक घेऊन पुढे चालूया ना. घाई नको. घाई केली ना मग परीक्षेमध्ये पण असंच होतं, आपण गडबड करतो, घाईघाईत अर्धवट प्रश्न वाचतो, उत्तर तर आपल्याला माहिती असतं कारण तुम्ही हुशार आहात, परंतु गडबड केली, झालं उत्तर चुकीचं. आणि जर चुकीचं उत्तर दिलं तर मार्कही आपला येत असून जातो, म्हणजे आपल्याला माहिती असून मार्क मिळत नाहीत. म्हणजे पिल्लूदर्शक शब्दांची चुकीची जोडी ओळखत असताना पर्याय क्रमांक 1 आहे मोराचे पिल्लू, पर्याय क्रमांक 2 आहे कोंबडीचे पिल्लू, पर्याय क्रमांक 3 आहे म्हशीचे रेडकू, आणि पर्याय क्रमांक 4 आहे मांजराचे वासरू. पाहता, मांजराचं वासरू असतं का? नाही. मांजराच्या पिल्लाला काय म्हणतात? तर पिल्लू म्हणतात. पर्याय क्रमांक 4 हा चुकीचा आहे. बरोबर, तुम्ही कमेंट मध्ये पण माझ्या अगोदर सांगितलं होतं. बरोबर. प्रश्न क्रमांक 4 पटकन वाचून घेऊया आपण. काय आहे? पुढील पैकी पिल्लूदर्शक शब्दांची चुकीची जोडी असलेला पर्याय ओळखायचा आहे आपल्याला. पुढील पैकी पिल्लूदर्शक शब्दांची चुकीची जोडी असलेला पर्याय ओळखा. पर्याय काय आहे? 1 वाचा बघूया. घोड्याचे शिंगरू. बरोबर आहे. घोड्याचं आणि गाढवाच्या पिल्लाला शिंगरू. मेंढीचं कोकरू. बरोबर आहे. मेंढीचं कोकरूच असतं. यानंतर वाघाचा बछडा किंवा बच्चा. राईट. आणि सापाचे पाडस असतं का? नाही. मग पाडस कोणाचं असतं? हरिणाचे असतं. त्याचंही उत्तर बऱ्याच जणांनी दिलेलं आहे. अभिनंदन, हुशार आहात. असाच अभ्यास करायचा आहे आणि लक्ष द्यायचं आहे. आणि शिष्यवृत्ती सारख्याच्या आपल्या परीक्षा होतात, त्याच्यामध्ये असंच यश संपादन करायचं आहे. आपण अभ्यास केला की यश हे आपल्याला नक्की मिळणार आहे. आणि खरं तर आणि शिक्षक प्राथमिक यांनी जो काही मिशन आरंभ हा उपक्रम राबवला आहे गेल्या 1-2-4 वर्षापासून, आणि त्याच्या ज्या तासिका होतात, आपल्या शाळेमध्ये ज्या सराव परीक्षा होतात, त्याचा फायदा आपल्याला नक्की होतो. आणि त्याचा फायदा आपल्याला तर याच्यामध्ये सुद्धा आपल्याला निश्चितपणाने त्याचा फायदा होतो. म्हणून आपण प्रत्येक ऑनलाईन तासिका असेल, मिशन आरंभची जी सराव परीक्षा असेल, अनुपस्थित न राहता आवर्जून उपस्थित राहायचं आहे आणि त्याचा सराव करायचा आहे. ठीक आहे, आपण पुढे जाऊया. आपण प्रश्न क्रमांक 5 वरती होतो. चला, पिल्लूदर्शक शब्दांची चुकीची जोडी असलेला पर्याय ओळखा. पिल्लूदर्शक शब्द चुकीची जोडी ओळखायची आहे आणि पर्याय आहे 1
माफ करा, नेटवर्क इश्यू झाला होता थोडासा, त्याच्यामुळं कमेंट मध्ये बाय करताय. अजून तासिका संपलेली नाही आहे. डिस्कनेक्ट झालं होतं. ठीक आहे, पुन्हा आपण आपल्या स्क्रीनवरती येऊया. ठीक आहे, आता आवाज पण येतोय आणि स्क्रीन पण दिसतंय. तर ध्वनिदर्शक शब्द पाहत असताना आपण पाहत होतो शेकरू. मी तुम्हाला सांगितलं आपला महाराष्ट्र राज्याचा राज्य प्राणी शेकरू. मग त्याचा आवाज, त्याच्या अगोदर मी हे सांगत होतो तुम्हाला की आजूबाजूला आपल्याला सध्या पण परिसरातले जे कुत्रे भुंकतायत, रात्र झाल्यामुळे रातकिड्यांचा आवाज येतोय, गाड्यांचा आवाज येतोय, आजूबाजूने जात आहेत, हे जो आवाज आहे त्याला ध्वनी म्हटलं जातं. आणि शेकरू ज्या पद्धतीनं आवाज काढतो त्याला टुर असं म्हटलं जातं. ठीक आहे. कोकिळेचा जो ध्वनी आहे किंवा आवाज आहे त्याला कुहू कुहू असं म्हटलं जातं. कोल्हे, जे कोल्हा हा प्राणी आहे, कोल्हे कुई म्हटलं जातं. कोंबडा हा प्राणी तर सगळ्यांना माहिती आहे, परंतु कोंबडा जो ओरडतो किंवा कोंबड्याचा जो आवाज आहे, ध्वनी आहे, त्याला आरवणे असं म्हटलं जातं बघा. गाईचं हंबरणं, गाय ओरडते असं नाही म्हणत आपण, गाईचं हंबरणं. म्हशीचं, आता गाई आणि म्हैस, गाय हंबरते मग म्हैस पण हंबरते का, तर नाही. तर म्हैस जी आहे, म्हशीचं रेकणं असं आपण म्हणतो. मांजर ज्या ओरडते म्याव म्याव, हे माहितीये तुम्हाला, काय वेगळं सांगायला नको. वाघ, बापरे, वाघ जो ओरडतो ना त्याला डरकाळी म्हणतात. डरकाळी, वाघाच्या ओरडण्याला किंवा वाघाचा जो ध्वनी आहे त्याला डरकाळी असं म्हणतात. हंसाचा जो आहे त्याला कलरव असं म्हणतात. आणि ह्याच्यावरती प्रश्न विचारले गेलेत बघा. हंसाच्या ओरडण्याला किंवा हंसाचा जो ध्वनिदर्शक शब्द आहे तो खालील पर्यायातून कोणता. कलरव हा नवीन शब्द आहे, नोट डाऊन करायचा आहे. कारण तुम्ही म्हणाला हा ठीक आहे आम्ही ऐकलं समजलं, नाही. आपण काय होईल, आज लक्षात राहील, उद्या लक्षात राहील, परवा विचारलं नाही. त्याच्यामुळे हे लिहून घ्यायचे काही पर्यायी शब्द जे आहेत ना, जे नवीन वाटतायत तुम्हाला. हंसाचा कलरव, सिंहाची गर्जना असते. घोडा जो ओरडतो त्याला ध्वनिदर्शक शब्दामध्ये घोड्याचे खिंकाळणे म्हणतात. खिंकाळणे. व्हेरी गुड, माहिती आहे तुम्हाला याच्यापैकी बरेचसे. यानंतर कबुतराचं जे ओरडणं आहे किंवा ते कबुतराचा जो आवाज आहे, ध्वनी आहे, त्याला घुमणे असं म्हणतात. कावळ्यांची कावकाव असते. कुत्राचं सगळ्यांना माहिती आहे. भुंकतो असे नाही, भुंकणे म्हणतात. कोकिळ कुहू करतो. कोल्ह्याची कोल्हे कुई असते. कोंबड्याचे आरवणे, गाईचे हंबरणे. घुबडाचा धुतकार बघा. घुबडाचा काय असतो, धुतकार. घुबड ज्या पद्धतीने ओरडतो ना, ज्या पद्धतीने आवाज करतो, जो ध्वनी येतो त्याला धुतकार असं म्हणतात. बेडूक, आता तुम्ही लहान असताना, पहिली दुसरी मध्ये असताना तुमच्या सरांनी, बाईंनी, मॅडमांनी सांगितलं असेल बेडूक कसा ओरडतो, डराव, पण त्याला डरावणे असं म्हणतात. माकडाचा भुभुत्कार असा आहे शब्द. विसर्ग संधी आहे बघा, तुम्हाला आहे भाषा विषयामध्ये संधी हा प्रकार, त्याला भुभुत्कार असं म्हणतात. विसर्गाला आहे. म्हशीचे रेकणे, मोरांची केकावली. हंसांची केकारव आणि मोरांची केकावली साम्य आहे शब्दामध्ये, याच्यात कन्फ्युज व्हायचं नाही. केकारव आणि केकावली. मोराच्या याला केकावली असं म्हणतात आणि हंसाचा असतो तो केकारव असतो. वाघांची डरकाळी असते. सापाचा फुत्कार, फुस करतो ना त्याला सापाचा फुत्कार म्हणतात. अश्रूंचं सुद्धा घळघळ हा शब्द वापरला जातो त्यासाठी. डास, मच्छर आहेत, डासांची भुनभुन. अजून काही ठराविक शब्द पाहूया आपण. कबुतराचे घुमणे, कावळ्याची कावकाव, कुत्र्याचे भुंकणे, कोकिळीचे कुहू कुहू. बरोबर, यापैकी बरेचसे तुम्हाला माहिती आहेत. माकडाचा भुभुत्कार बघा तिकडे आहे शब्द. म्हशीचं आणि गाईचं जे आहे त्याला म्हशीचे रेकणे म्हणतात आणि गाईचे हंबरणे असं म्हणतात. मोरांची केकावली असते. तर अशा पद्धतीनं ध्वनिदर्शक शब्द आहेत, याच्यावरती पण आपण सराव करायचा आहे, लिहून घ्यायचे आहेत.
ठराविक शब्दांवरतीच सगळ्याच शब्दावरती काही प्रश्न विचारले जात नाहीत, परंतु जे काही वेगळे वाटले बघा तुम्हाला आता केकावली, केकारव, भूभुतकार, आरवणे यासारखे शब्द आहेत, ध्वनिदर्शक शब्द, ह्याच्यावरती जरूर 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 प्रश्न विचारले जातात. आणि त्यावेळेस आपण अरे हा ऐकलं होतं, वाचलं होतं, नाही. आपण याचा जास्तीत जास्त सराव करत राहिलो तर आपल्याला परीक्षेच्या वेळी नक्की आठवेल. तर अशा प्रकारे आपण आज मिशन आरंभ अंतर्गत जे काही मार्गदर्शन तासिका चालू आहेत ऑनलाईन, त्याच्यामध्ये आज आपण शब्द संपत्तीवरील प्रभुत्व या घटकांतर्गत आपण 3 उपघटक पाहिलेले आहेत. एक घरदर्शक शब्द, दुसरा पिल्लूदर्शक शब्द आणि तिसरा जो आहे तो म्हणजे ध्वनिदर्शक शब्द. तर अशा पद्धतीनं तुम्हाला समजलं असेल अशी आशा व्यक्त करतो आणि मी मार्गदर्शक अमोल तुपविरे. तासिका संपली. धन्यवाद.